लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता उद्या जमा होणार आहे का याच्याबद्दल काही महत्त्वाची बातमी समोर आली आहे का? तर लाडक्या ताईंनो बघा, आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः एक मोठी बातमी दिलेली आहे। तुम्हाला पैसे कधी जमा होणार आहेत, हप्ता कधी जमा होणार आहे याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली। तर सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर लाडक्या ताईंनो बघा, आदिती तटकरे मॅडम यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्याचबरोबर त्यांच्या फेसबुक अकाउंटला, ट्विटर अकाउंटला सगळीकडे एक मोठी माहिती दिलेली आहे। ती माहिती आपण सगळ्यांनी बघणार आहोत। तर लाडक्या ताईंनो, असं कोणाकोणाला वाटतं की उद्या गणपतीच्या आगमनासाठी आपल्याला सगळ्यांना पैसे जमा व्हायला पाहिजेत, सगळ्यांना हप्ता पट जमा व्हायला पाहिजे, असं कोणत्या लाडक्या ताईंना वाटतंय? त्यांनी आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 13वा हप्ता भेटला आहे का नाही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। कारण की लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, 13वा हप्ता भेटला असेल तर आणि तरच तुम्हाला 14वा हप्ता भेटणार आहे, अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली। ज्या ताईंना 12वा हप्ता भेटला नाहीये, 13वा हप्ता भेटला नाहीये, त्यांच्या घरी कोणी येऊन पडताळणी केली आहे का? कारण की पडताळणी झाल्यावरच तुम्हाला हप्ता जमा होणार आहे, एक मोठी बातमी समोर आली। आणि जर तुमची पडताळणीमध्ये नावं कॅन्सल झाली किंवा तुम्ही अपात्र ठरलात तर त्याच्याबद्दल त्या लाडक्या ताईंवर काय कारवाई होणार आहे याच्याबद्दल पण एक मोठी बातमी समोर आली। तर सगळ्यांनी पट व्हिडिओला या ठिकाणी काय करायचे, शेअर करायचे, कारण की एक आनंदाची बातमी समोर आली। चला तर व्हिडिओ सुरुवात करूया लाडक्या ताईंनो। 14वा हप्ता म्हणजे कोणता? ऑगस्ट महिन्याचा हप्ता। तर हा हप्ता वाटप कधी होणार आहे? तर 2 तारखा समोर आल्या, सगळ्याला माहिती आहे। एक गणपती आगमनासाठी आणि गौरी गणपती या 10 दिवसामध्ये तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे, अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आलेली आहे। तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, एक हप्ता वाटप जो होणार आहे तो पडताळणी नंतर वाटप होणार आहे, ही लक्षात घ्या। एक गोष्ट लक्षात तुम्हाला घ्यायची आहे। तर उद्या हप्ता मिळणार आहे का याच्याबद्दल काय बातमी आली का ते तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर कुणाला हप्ता हा मिळणार आहे, 14वा हप्ता कुणाला मिळणार आहे ते पण सांगणार आहे, आणि पडताळणी बद्दल काय बातमी आलेली आहे ती पण तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ आता काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की लाडक्या ताईंनो सर्वांची पडताळणी होणार आहे। तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं होतं की सर्व लाडक्या ताईंची पडताळणी होणार म्हणजे होणार। याच्यामध्ये आता सुरुवातीला 26 लाख ताईवर जास्त फोकस केलाय। त्या 26 लाख ताईवर काय नेमकी कारवाई होणार आहे का, काय होणार आहे त्याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली, ती तुम्हाला आधी सांगणार आहे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा 14वा हप्ता ज्याची सगळ्याला आतुरता लागली आहे, ऑगस्ट महिन्याचा हप्ता, याच्याबद्दल काही बातमी आली आहे का, वाटप कधी होणार आहे, जमा कधी होणार आहे याच्याबद्दल पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। चला आता व्हिडिओला सुरुवात करत आहे। सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे। बघा, सगळ्यात पहिली बातमी तुम्हाला दाखवतोय, जय महाराष्ट्र न्यूजपेपर आहे, टीव्ही चॅनल आहे, सगळ्याला माहिती आहे, मोठं टीव्ही चॅनल आहे, जय महाराष्ट्र हे मोठं चॅनल आहे। त्याच्यावर काय बातमी आली तुम्ही सगळे जण वाचू शकता। लाडकी बहीण योजना या ठिकाणी बेनिफिशरी व्हेरिफिकेशन, लाडकी बहीण योजनेतील 26 लाख लाभार्थ्यांची छाननी होणार, पात्र अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। बघा लाडके ताईंनो, या ठिकाणी प्रक्रिया सुरू झालेली आहे, सगळ्याला माहिती आहे। 8 ते 10 दिवसापूर्वी ही प्रक्रिया सुरू झालेली आहे। लाडक्या ताईंना म्हणजे कोणत्या, अंगणवाडी ताईंना या ठिकाणी जबाबदारी सोपवलेली आहे आणि त्यांच्यावर घरोघरी जाऊन या ठिकाणी त्यांची तपासणीसाठी आदेश दिलेले आहेत। आता ही बातमी झाली पहिली बातमी, आदिती तटकरे मॅडम यांनी ही बातमी दिलेली आहे, प्रक्रिया सुरू झालेली आहे, काळजी करायची आता गरज नाहीये। त्याच्यानंतर बघा पुढची बातमी आहे, सकाळ न्यूजपेपरची बातमी तुमच्या समोर दिसत आहे। सकाळ न्यूजपेपरची बातमी आहे, काय बघा, लाडकी बहीण योजनेच्या 26 लाख लाभार्थी महिलांची सूक्ष्म छाननी होणार आहे, आदिती तटकरे यांची माहिती दिलेली आहे। बघा, सूक्ष्म छाननी, सूक्ष्म म्हणजे काय, तर खोलामध्ये खोल जाऊन एकदम बारकाईने ह्या सगळ्यांची तपासणी होणार आहे, चौकशी होणार आहे। आणि याच्यामध्ये जर कोणी दोषी आढळलं किंवा अपात्र जर लाडक्या ताई ठरल्या तर त्यांच्याबद्दल काय करायचंय लाडक्या ताईंनी सगळं सांगितलेलं आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। पहिली बातमी तुम्हाला जय महाराष्ट्र सांगितली, दुसरी बातमी सकाळ न्यूजपेपरची सांगितलेली आहे। आता तिसरी बातमी आली बघा, मुंबई तक हा न्यूजपेपर आहे, यांचं टीव्ही चॅनल पण आहे आणि युट्यूबचं पण चॅनल आहे। तर या न्यूज रिपोर्टरनी काय सांगितलंय बघा, तुम्ही सगळं या ठिकाणी वाचू शकता की लाडकी बहीण योजना तब्बल 26 लाख लाडक्या बहीण ठरणार अपात्र, सरकार आता कारवाईच्या मूड मध्ये आलेलं आहे। सरकार आता काय करणार आहे, कारवाईच्या मूड मध्ये आलेलं आहे। तुम्हाला सगळ्याला मी सांगितलंय 3 दिवसापूर्वी पण सांगितलं होतं की लाडक्या ताईंनो तुमच्यावर कारवाई होणार, 100% होणार। पण अशा बऱ्याच मध्ये गैरसमज निर्माण झालाय की सर आमच्यावर, आता आमच्या घरामध्ये 3 जण लाडक्या ताई आहेत
मग 3 जर लाडक्या ताई असल्यामुळे आमचा हप्ता बंद झाला, मग आमच्यावर कारवाई होणार आहे का? आमचे सर पैसे परत घेतले जाणार आहेत का? सर आम्ही तर गरीब आहोत, आमच्यावरून पैसे घेणार आहेत का? तर लाडक्या ताईंनो काळजी करू नका, सरकारकडे आपण डायरेक्ट विनंती करत आहोत. अपात्र ही गोष्ट लक्षात घ्या. या ठिकाणी बघा लाडक्या ताईंनो, जर तुम्ही गरीब असताल तर तुमच्याकडून पैसे परत घेऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यावर काही कारवाई करू नका. आणि तिसरी गोष्ट राहिली गोष्ट, ज्या अशा लाडक्या ताईंनी लाडक्या दादांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले होते, चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी केल्या होत्या, त्यांच्याकडून काय कारवाई करायची असेल त्यांच्यावर तुम्ही करू शकता. तर अशा स्वरूपाची सरकारकडे आपल्याला विनंती करायची, मागणी करायची. तर लाडक्या ताईंनो बघा, आता आदिती तटकरे मॅडम यांच्या ट्विटरच्या अकाउंटवर, फेसबुकच्या अकाउंटवर सगळीकडे एक माहिती आलेली आहे. तुम्ही बघू शकता आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे. तुम्ही या ठिकाणी फोटो वगैरे त्यांचा बघू शकता, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 26 लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिलेली होती. सदर सुमारे 26 लाख लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये आहेत असं समजू नका. आणि तुम्हाला मी जिल्ह्यांच्या याद्या पण सगळ्यात अगोदर दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे काळजी करू नका. तर लाडक्या ताईंनो सगळ्या जिल्ह्यामध्ये हे लाभार्थी म्हणजे ह्या 26 लाखामध्ये सगळे थोडे काय काय जिल्ह्यानुसार असेल ते याद्या आलेल्या आहेत. आणि त्यांची तपासणी बद्दल काय सांगितले पुढे आता बघूया. तर त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी फिजिकल व्हेरिफिकेशन हा शब्द खूप महत्वाचा आहे. लाडक्या ताईंनो बघा, बऱ्याच ताईंना हे कळत नव्हतं की सर आमची तपासणी कुठं होणार आहे. तर डायरेक्ट तुम्हाला स्पष्ट शब्दात मी तुम्हाला सांगितलं, तर लाडक्या ताईंनो तुमच्या घरोघरी येऊन तपासणी होणार आहे. आणि याचा पुरावा तुमच्या समोर दाखवतोय बघा. लाडक्या ताईंचा ट्विटर अकाउंटवरला आहे, फेसबुक अकाउंटवर त्यांनी स्वतः दिलेला आहे, त्याच्या प्रोफाईलवर दिलेला आहे छाननीसाठी फिजिकल व्हेरिफिकेशन. फिजिकल व्हेरिफिकेशन याचा अर्थ असा असतो की घरोघरी जाऊन माणसाची तपासणी करायची, म्हणजे त्या लाडक्या ताईची तपासणी करायची. असं नाही की कॉम्प्युटरवर बसल्या बसल्या वरच्यावर या ठिकाणी डॉक्युमेंट बघून तुमची तपासणी होणार आहे, असं नाही. घरोघरी जाऊन फिजिकल व्हेरिफिकेशन याचा अर्थ असा असतो तुमच्या घरोघरी येणार आहेत, तुमची तपासणी करणार आहेत. जर तुम्ही पात्र असाल 100% तुम्हाला पैसे भेटणार, आणि जर पात्र नसताल तर काय नेमकं त्यांचं होणार आहे ते आपण खाली बघूया. त्यानंतर बघा उपलब्ध करून दिलेले आहे. त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबत सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे. बघा, सूक्ष्म छाननी याचा अर्थ काय आहे, तर बारकाईतल्या बारकाई पद्धतीने तुमची छाननी होणार आहे. आणि छाननी झाल्यानंतर या ठिकाणी ठरवलं जाणार आहे की काय एक लाडक्या ताई अपात्र आहेत किंवा पात्र आहेत. तर या ठिकाणी बघू शकता छाननी अंती या लाभार्थ्यांची पात्रता अपात्रता स्पष्ट होणार आहे. तर लाडक्या ताईंनो बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या घरी कोणी तपासणीसाठी आलं होतं का? अंगणवाडी सेविका असतील किंवा हे बघा जिल्हा स्तरावरली छाननी समितीमधले कोणी माणसं आले होते का? तर कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी आपलं नाव सांगायचे, जिल्हा सांगायचे, आणि तुमच्या घरी कोणी तपासणीसाठी आलं होतं का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बऱ्याच ताईंना असं वाटत असेल की सर मला 12वा हप्ता भेटला, 13वा हप्ता भेटला, मग मला 14वा भेटेल. असं काही नाही लाडक्या ताईंनो, कारण की नवीन IT मधला डेटा येत आहे, माहिती व तंत्रज्ञान विभाग त्यांना डेटा देत आहे, आणि त्याच्यानुसार तुमच्या देखील तपासण्या होणार आहेत. सगळ्यांच्या तपासण्या मी म्हणतो ह्या 4 ते 5 महिन्यामध्ये सर्व लाडक्या ताईंच्या घरोघरी येऊन तपासण्या होणार आहेत आणि त्या चेक केल्या जाणार आहेत. तर लाडक्या ताईंनो बघा, आता एक महत्वाची बातमी आता समोर अजून ही आलेली आहे की बाबा छाननी अंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, मार्गदर्शनावर योग्य कारवाई करण्यात येईल. तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही पूर्ववत सुरू राहील. तर हे बघा, तुम्हाला मी अगोदर 1 आठवड्यापूर्वी सांगितलं होतं, जर तुम्ही पात्र झाला तर तुमचा लाभ परत भेटणार म्हणजे भेटणार. आता हे तुमच्यासाठी काय आहे, पुरावा डायरेक्ट दिलेला आहे. या ठिकाणी खालची लाईन वाचा. तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही पूर्ववत सुरू राहील. पूर्ववत म्हणजे काय, पूर्वीसारखाच त्यांचा लाभ चालू राहणार आहे. त्याच्यामुळे सरकारकडे एक विनंती आहे की ही प्रक्रिया जी आहे, छाननीची प्रक्रिया असेल, पडताळणीची प्रक्रिया असेल, लवकरात लवकर कंप्लीट करा. म्हणजे सगळ्या लाडक्या ताईंना, ज्या पात्र लाडक्या ताई असणार आहेत त्यांना सगळ्यांना मागचे पण हप्ते टाकून द्या आणि पुढचा पण हप्ता लवकरात लवकर टाकून द्या. अशा स्वरूपाची विनंती सरकारकडे करत आहे. आणि बघा, सगळ्यांच्या वाट बघायची आपल्याला. उद्या आहे गणपती.
गणपतीचं आगमन होणार आहे, तर त्याच्या निमित्ताने काय वाटप होते का, सुरू होते का, हे आपण उद्या बघणार आहोत. पण अजून अधिकृत माहिती समोर आली नाही, हे पण लक्षात ठेवा. पण आपण सरकारकडे मागणी करतो सगळ्यांनी की लवकरात लवकर हे वाटप सुरू व्हावं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.